काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत आहेत. त्याही रात्री खूप गोंधळ झाला. आज खरं तर राहुल गांधी पुण्यात येत आहेत, तयारी झालेली होती. रात्रीचा सगळा प्रकार बघून काँग्रेस कार्यकर्त्यावरच गुन्हे दाखल झालेत. ही दादागिरी नेहमीच करतात की हे पहिल्यान वेळा थोडी ना करतायत. काल राहुलजी आंदोलनाला बसले होते कारण युवकांच्या आंदोलनामध्ये पॅलेट गन्स वापरण्यात आले. त्या लेकराचा डोळा गेला. त्याचे आई आणि तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थकून गेले होते, पण आंदोलन केलं. त्यांना भाग पाडलं FIR करायसाठी. ही जी लोक सत्तेत आहे यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे आणि हे राक्षसासारखे वागायला लागलेले आहेत. त्यांचं पोट एवढं मोठं आहे ना की आने दो खाने दो, आने दो खाने दो असंच सुरू आहे. म्हणजे लेकरांची काय भावना आहे हे पण ते समजत नाही. जबरदस्ती आणि खास करून मुलींना हे लोक टार्गेट करतात, पण लेकरं घाबरणार नाही. या स्वतंत्र भारताचे यशोमती ठाकूर एक धाडसी नेता म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे. तसंच ही झेंझेट दिसते का यशोमती? माझा नेता धाडशी आहे म्हणून मी धाडशी आहे आणि मुली पण आता धाडशी होत आहेत. हे तुम्ही दिसतंय. लेकरं घाबरत नाही. लेकरांनी यांचं पितळ उघडं पाडलं. काल ज्या प्रकारे ती अनाथ मुलगी होती त्याच्याकडून व्हिडिओ बनवून घेतला असा जो आरोप केला जातोय, तिचा एक व्हिडिओ पण समोर आलेला आहे. नेमकं हे सगळं दबावतंत्र होतं का ह्या मुलींबद्दल मध्ये? आता मुलीमध्ये सुद्धा तिथल्या शिकणाऱ्या मुलींमध्ये भीती निर्माण झालेली आहे. काय हे बघा, अजिबात कोणी घाबरण्याची गरज नाही आहे. आम्ही आहोत. हाक मारायची, आमचा जीव गेला तरी चालेल, पण लेकरांच्या स्वातंत्र्यावर जर तुम्ही गदा आणत असाल तर त्याला आम्ही थांबवणारच. तुम्ही 8 दिवस झालं तयारी करताय, किती प्रतिसाद मिळेल, किती रजिस्ट्रेशन झालेत? आज राहुल गांधी काय बोलतील, काय अपेक्षा आहे? यशोमती ठाकूरांची काय अपेक्षा आहे? कुठले प्रश्न महाराष्ट्राचे आहेत जे मुलींचे आहेत, जे आपल्या नेत्यांनी सोडले पाहिजे? दादा, खूप विषय आहेत. बघा, हे जे सत्तेत बसलेत ना ते नॉन इश्यूला इश्यू करतात. खरं इश्यू आहे बेरोजगारी, इश्यू आहे महागाई, इश्यू आहे स्वतंत्रता, इश्यू आहे फ्रीडम टू स्पीच, इश्यू आहे महिलांची सुरक्षता. काल काय झालं कुठे जुन्नरमध्ये? अशी कशी हिंमत होते? म्हणजे देवेंद्र दादांना फायनान्स पण सांभाळायचं आहे, होम पण सांभाळायचं आहे आणि मुख्यमंत्री पण राहायचं आहे. त्याच्यामध्ये गडबड होतीये खूप. कोणाला तरी द्यायला पाहिजे, एखादं डिपार्टमेंट दुसऱ्याला सांभाळता आलं पाहिजे आणि यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलं पाहिजे. असं होत नाहीये. लेखलांकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री साधारणपणे टार्गेट करतायत राहुल गांधीला. जेव्हापासून या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हापासून तुमच्याच संस्थेतल्या विद्यार्थिनी आणल्या जात आहेत, काही पैशाची ऑफर करून आणल्या जात आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटचे फोन जात आहेत विद्यार्थ्यांना. काय नेमकं? नाही, असं काही नाही आहे. मी सांगते, आम्ही कोणत्याही इन्फ्लुएन्सरला बोलवण्याची आम्हाला गरज त्या ठिकाणी म्हणजे भासली नाही, कारण ते स्वतःहून आले आणि आमच्यापाशी नाही येतो पैसे. कुठे आहेत पैसे आमच्यापाशी? तुम्ही BJPचं अकाउंट बघा आणि आमचं अकाउंट बघा. आमच्यापाशी नाही येत पैसे. आणि संस्था काय ह्या पक्षाची आणि त्या पक्षाची नसते. संस्था लेकरांची असते. आणि जेवढ्या संस्था उभारलेल्या आहेत ना त्या सगळ्या काँग्रेसच्या कृपेनं या ठिकाणी उभारलेल्या आहेत. काँग्रेसनी व्यापकता ठेवली म्हणून या संस्था या ठिकाणी दिसत आहेत आणि लेकरांसाठी या संस्था आहेत. संस्था विद्यार्थ्यांची असते, पक्षाची नसते. धन्यवाद. तर आपण पाहतोय की चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळेल. लेकरं घाबरणार नाहीत. यांची दडपशाही ही त्यांची सवय असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार नानावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.